नमस्कार मित्रांनो, मी तुमचं सगळ्यांचं सुहास सर मॅथ्स या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांचं स्वागत करतो. बघा मित्रांनो, आपण आजच्या या सेशन मध्ये येणाऱ्या कंबाईन परीक्षेत मित्रांनो PSI या पदासाठी मित्रांनो किती जागा आहेत आणि त्याचं मित्रांनो डिटेल मध्ये पात्रता, पगार, प्रमोशन, परीक्षा पद्धत, निवड पद्धत आणि अभ्यासक्रम या सर्व गोष्टींचा मित्रांनो आपण डिटेल मध्ये आजच्या या सेशन मध्ये बघणार आहोत. ओके, टोटल जागा बघायला गेलं तर मित्रांनो PSI या पदासाठी मित्रांनो टोटल जागा किती आहेत? 310. किती जागा आहेत? 310. ओके, टोटल जागा मित्रांनो किती आहेत? 310. आता मित्रांनो याच्यात बघा, सगळ्यात आधी बऱ्याच मुलांना काय काय जबाबदाऱ्या असतात आणि याचे फायदे काय बऱ्याच मुलांना माहिती नाहीये, तर याचा आपण आज सविस्तर डिटेल मध्ये बघूया. आता मित्रांनो बघा, जबाबदाऱ्या बघायला गेलं तर मित्रांनो तुमच्याकडे बघा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्था राखणे मित्रांनो ही पहिली जबाबदारी असते. नंतर मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे FIR नोंदवणे मित्रांनो ही देखील जबाबदारी या पदांमध्ये दिलेली असते मित्रांनो. नंतर गुन्ह्यांचा तपास करणे. ओके, नंतर त्याच्यामध्ये मित्रांनो डिटेल मध्ये चौकशी करणे, नंतर साक्षीदार कोण आहे त्याचा तपास करणे वगैरे सर्व या जबाबदाऱ्या मित्रांनो या पदासाठी दिलेल्या असतात. आता फायदे बघायला गेलं मित्रांनो, सगळ्यात आधी मित्रांनो म्हणजे आपण म्हणतो ना स्टेटस, काय रे सगळ्यात मेन स्टेटस मित्रांनो प्रतिष्ठा, सन्मान या पदासाठी मित्रांनो भेटतो. नंतर मित्रांनो सर्व गव्हर्नमेंटच्या ज्या फॅसिलिटीज असतील, सवलती, सुविधा, वेळेवरती प्रमोशन मित्रांनो हा खूप मोठा फायदा आहे. आणि मित्रांनो स्वतंत्र तुम्हाला कार्यक्षेत्र आणि अधिकार मित्रांनो दिलेले असतात. ओके, तर सगळ्यात आधी मित्रांनो कोण कोण या पदासाठी मित्रांनो अर्ज करू शकतात. ओके, शैक्षणिक पात्रता बघायला गेलं तर तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी असेल तर मित्रांनो तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. ओके, आता जे सर आमचं बरेच मुलं म्हणतात सर आम्ही फायनल इयरला आहे तर आम्ही परीक्षा देऊ शकतो का, शेवटच्या वर्षाला आहे तर आम्ही परीक्षा देऊ शकतो का, तर मित्रांनो बघा तुम्ही पूर्व परीक्षा देऊ शकता. काय पूर्व परीक्षेला बसू शकतात, पण मुख्य परीक्षेसाठी मित्रांनो तुमचं ग्रॅज्युएशन, तुमची पदवी पूर्ण असणं मित्रांनो अनिवार्य आहे. म्हणजे जर तुम्ही शेवटच्या वर्षी असणार तर तुम्ही प्रिलिम्स पूर्व परीक्षा देऊ शकता, पण मित्रांनो जेव्हा मुख्य परीक्षा असेल तर तुमचं ग्रॅज्युएशन, तुमची पदवी ही पूर्ण झालेली असणं आवश्यक आहे. ओके, आता मित्रांनो वयोमर्यादा बघायला गेलं तर मित्रांनो कमीत कमी वय सर्वांसाठी काय रे 19 वर्ष असणं गरजेचं आहे. ओके, आणि जास्तीत जास्त वय मित्रांनो खुला प्रवर्गासाठी मित्रांनो 31 वर्ष. ओके, आणि जे कास्ट मध्ये असतील, मागासवर्गीय आणि अनाथ जे असतील त्यांच्यासाठी मित्रांनो जास्तीत जास्त वयोमर्यादा किती आहे रे 34 आहे. किती आहे? 34. ओके, पुढचं तर शारीरिक पात्रता बघायला गेलं मित्रांनो बघा याच्यात पुरुषांसाठी मित्रांनो उंची किमान 165 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे. किती? 165 सेंटीमीटर. छाती न फुगवता 79 सेंटीमीटर. महिलांसाठी बघायला गेलं तर उंची मित्रांनो 157 सेंटीमीटर मित्रांनो असणं गरजेचं आहे. शारीरिक पात्रता आता परीक्षा पद्धत बघायला गेलं मित्रांनो, परीक्षा पद्धत मध्ये सगळ्यात आधी मित्रांनो पूर्व परीक्षा. सगळ्यात आधी पूर्व परीक्षा मित्रांनो किती गुणांची असते? 100 गुणांची. किती गुणांची असते? 100 गुणांची. सगळ्यात आधी पूर्व परीक्षा किती? 100 गुणांची. नंतर मित्रांनो मुख्य परीक्षा असते. मुख्य परीक्षा असते ही 400 गुणांची. किती? 400 गुणांची. याच्यात मित्रांनो तुम्हाला दोन पेपर बघायला भेटतात.
ओके, एक पहिला पेपर असतो मित्रांनो 200 मार्कांसाठी मराठी आणि इंग्रजी, त्याच्यात मराठी 100 मार्काला आणि इंग्रजी 100 मार्काला, आणि बाकीचे जे 200 मार्क मित्रांनो त्याच्यात जीएस आणि गणित बुद्धिमत्ता असे मिळून मित्रांनो तुम्हाला 200 मार्काचा सेकंड पेपर असतो. ओके, म्हणजे एकूण मित्रांनो मुख्य परीक्षा जी आहे ती किती 400 गुणांची होत असते. पूर्व परीक्षा एकच पेपर असतो तो 100 गुणांचा असतो. ओके, आणि मित्रांनो शारीरिक चाचणी बघा 100 गुण हे क्वालिफाईंग जवळजवळ 60% मित्रांनो त्याच्यात पाडायचे असतात आपल्याला. कशा शारीरिक चाचणीमध्ये 100 गुणांची होत असते ती क्वालिफाईंग असते मित्रांनो, की त्याच्यात किती 60% तुम्हाला पडायला पाहिजे. त्याचे गुण तुम्हाला अंतिम निकालात पकडलेले जात नाही, ती फक्त क्वालिफाईंग असते. ती फक्त काय असते? क्वालिफाईंग असते. ओके, आणि मित्रांनो मुलाखत जी असते इंटरव्ह्यू तो 40 गुणांचा होत असतो. म्हणजे अंतिम जी तुमची यादी असते ती काय रे, मुख्य परीक्षेचे 400 गुण आणि मुलाखतीचे 40 गुण, असे 440 गुणांपैकी जो कट ऑफ असेल त्याच्यावरती मित्रांनो तुमचे काय सिलेक्शन होत असतं. ओके, दिलेले बघा प्रत्येक टप्पा पुढील टप्प्यासाठी अनिवार्य आहे. म्हणजे तुम्हाला पुढच्या टप्प्यासाठी जाण्यासाठी मागचा टप्पा तुम्हाला क्लिअर करणं गरजेचं आहे. आता पूर्व परीक्षेत मित्रांनो बघा बघायला गेलं तर टोटल तुम्हाला 100 प्रश्न असणार आहेत. 100 प्रश्न 100 गुणांना. एमसीक्यू टाइप ही मित्रांनो तुमची परीक्षा असणार आहे. ओके, याच्यात मित्रांनो विषय बघायला गेलं तर जीएस चे सर्व विषय इथं समाविष्ट असतात आणि एक गणित बुद्धिमत्ता. ओके, जीएस चे सर्व विषय आणि गणित बुद्धिमत्ता हे सर्व मिळून मित्रांनो तुम्हाला 100 प्रश्न असणार. 100 प्रश्न त्याच्यात 100 गुणांसाठी. सगळ्यात जास्त वेटेज बघायला गेलं तर गणित बुद्धिमत्ता 20 मार्काला मित्रांनो असणार आहे. ओके, म्हणून जास्तीत जास्त तुमचा फोकस कशावरती असला पाहिजे? गणित बुद्धिमत्तावरती. कारण गणित बुद्धिमत्ता 100 पैकी 20 प्रश्न तुम्हाला 20 मार्क कोण देणार आहे? गणित बुद्धिमत्ता देणार आहे. ओके, म्हणजे जवळजवळ 25% काम तुमचा हा एक सिंगल सब्जेक्ट एक सिंगल विषय तुम्हाला देणार आहे. म्हणून जास्तीत जास्त फोकस तुम्हाला कशावरती करायचा आहे? गणित बुद्धिमत्ता. ओके मित्रांनो, टाइम असणार या पूर्व परीक्षेसाठी 1 तास. किती असणार आहे? 1 तास. आणि क्वेश्चनची जी मीडियम असणार आहे ते तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोघं लँग्वेज मध्ये तुम्हाला तिथे उपलब्ध असणार आहे. मग आता पूर्व परीक्षा बघायला गेला तर किती मार्कांना? 100 प्रश्न. वेळ असणार आहे मित्रांनो 1 तास. ओके, आता पुढचा टप्पा मित्रांनो मुख्य परीक्षा. आताच मगाशी सांगितलं मुख्य परीक्षेत किती रे? 2 तुम्हाला मित्रांनो 2 विषय असणार आहे. म्हणजे 2 पेपर असणार आहेत. पहिला काय रे? भाषाचा. भाषेमध्ये मराठी आणि काय इंग्रजी. मराठी 100 मार्काला आणि इंग्रजी 100 मार्काला, असे 200 गुणांसाठी पहिला पेपर असणार आहे. त्याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला 1 तास असणार आहे. ओके, मराठीचे बघायला गेलं मित्रांनो 50 प्रश्न 100 गुणांना. त्याची जी लेवल असणार आहे ती 12वीच्या लेवल वरती असणार आहे. कशाची? मराठीची. किती? 50 प्रश्न. एक प्रश्न 2 मार्कांसाठी मित्रांनो, म्हणजे टोटल तुम्हाला 100 मार्कांसाठी मराठीचा पेपर असणार आहे. दुसरं सेम इंग्रजीचं बघायला गेलं 50 प्रश्न. एक प्रश्न 2 मार्कांसाठी, म्हणजे इंग्रजीचं पण देखील मित्रांनो 100 मार्कांसाठी तुम्हाला हा पेपर असणार आहे. याची जी लेवल असणार आहे ती ग्रॅज्युएशन लेवल असणार आहे. पदवीचा दर्जा असणार आहे मित्रांनो. हा झाला पेपर 1. आणि पेपर 2 हा सर्व जीएस वरती असणार आहे. ओके, 200 गुण, वेळ 1 तास. याच्यात जीएस आणि बुद्धिमत्ता चाचणी हे दोघं मिळून मित्रांनो तुम्हाला 100 प्रश्न असणार आहे. किती मार्कांना? 200 मार्कांना. म्हणजे मुख्य मध्ये मित्रांनो एक प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी असतो. एक प्रश्न 2 मार्कांसाठी. ओके, दोघं मित्रांनो पेपर तुम्हाला टाइम असणार आहे 1 तास 1 तास. ओके, कारण बरेच मुलं नंतर विचारतात सर टाइम किती? आलं लक्षात? याचा पण पेपर पॅटर्न मित्रांनो हा एमसीक्यू पॅटर्न असणार आहे. ओके, याचा पण पेपर पॅटर्न मित्रांनो एमसीक्यू असणार आहे. आता बरेच मुलं विचारतात सर निगेटिव्ह मार्किंग आहे का? यस, निगेटिव्ह मार्किंग आहे मित्रांनो. नकारात्मक गुणदान. ओके, निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे जर समजा तुमचे 4 प्रश्न चुकले तर तुमचा काय रे? एका प्रश्नाचे मार्क कट होणार आहेत. लक्षात ठेवा. ओके, जर तुमचे 4 प्रश्न चुकले तर मित्रांनो एका प्रश्नाला जेवढे तुमचे मार्क भेटतात तेवढे मित्रांनो तुमचे इथे काय होणार आहे? कट होणार आहे. म्हणजे बघायला गेलं एका प्रश्नाला समजा तुम्हाला 2 मार्क भेटतात. ओके, मग 4 प्रश्न जर तुमचे चुकले तर तुमचे किती मार्क कमी होतील? 2 मार्क कमी होतील. म्हणजे जवळजवळ 0.25% ही निगेटिव्ह मार्किंग असते. लक्षात ठेवा. ओके,
बघा इथे दिलेलं आहे 4 चुकीच्या उत्तरांना 1 बरोबर उत्तराचा मार्क काय तुमचा रद्द म्हणजे कमी होईल. ओके, प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 25% किंवा 1/4 गुण वजा केले जातात. आणि मित्रांनो जर समजा तुम्ही एकापेक्षा अधिक गोल केले, ओके, एकापेक्षा अधिक उत्तर दिले तर ते उत्तर चुकीचे समजले जाते, लक्षात ठेवा. म्हणजे समजा तुम्ही एका प्रश्नाला 2 गोल केले तर तो तुमचा काय मित्रांनो तिथे तुम्हाला तो चुकीचा प्रश्न तुम्हाला तिथे दिला जातो. आणि जर तुम्ही समजा प्रश्न सोडवलाच नाही तर मित्रांनो त्याचा काही कट वगैरे होत नाही, लक्षात ठेवा. म्हणजे तो पकडलाच जात नाही, लक्षात ठेवा. ओके, आता मित्रांनो बघा मुख्य मधून शारीरिक चाचणीसाठी निवड कशी केली जाते. आता बघायला गेलं मित्रांनो बघा सगळ्यात आधी पूर्व परीक्षेवरून आपल्याला जर मुख्य परीक्षेत म्हणजे किती विद्यार्थी निवडले जातात. समजा जर जेवढ्या जागा असतील तुमच्या कास्टसाठी जेवढ्या जागा असतील तर मित्रांनो त्याच्या जवळजवळ 15 पट विद्यार्थी निवड केले जातात. म्हणजे समजा तुमच्या कास्टसाठी समजा 100 जागा आहेत. किती जागा आहे? 100. ओके, तर तुमच्या याच्यातून किती विद्यार्थी मुख्यसाठी सिलेक्ट केले जातील? 15 पट. म्हणजे जर 100 जागा असतील तर त्याच्या 15 पट म्हणजे 1500 विद्यार्थ्यांची काय मुख्य परीक्षेसाठी मित्रांनो तिथे निवड केली जाते. ओके, साधारणतः 15चा रेशो असतो, 15 ते 18 पट. ओके, पण इथे देताना जवळ 12 पट दिलेला असतो, पण साधारणतः 15 पटीच्या याच्यात ते घेतले जातात. कुठून? पूर्ववरून मुख्यकडे. आता मित्रांनो शारीरिक चाचणीसाठी जर बघायला गेलं मुख्य म्हणून शारीरिक चाचणीसाठी निवड कशी केली जाते. बघा जवळजवळ 4 पट इथे काय दिलेले आहे? 4 पट उमेदवार सिलेक्ट केले जातात. जसं तिथं किती होतं? 15 पट. ओके, इथे किती? 4 पट. ओके, लक्षात ठेवा. आता मित्रांनो शारीरिक चाचणी बघायला गेलं तर हे काय आहे? क्वालिफाइंग आहे. काय आहे? क्वालिफाइंग आहे. ओके, आता शारीरिक चाचणीमध्ये मित्रांनो टोटल तुमची 100 मार्कांची होते. किती रे? 100. आणि त्याच्यात 60% मार्क पडणं गरजेचं आहे. 100 चे 60% म्हणजे किती रे? 60 मार्क. किती? 60 मार्क. आता बघायला गेलं मित्रांनो पुरुषांसाठी बघा या शारीरिक चाचणीमध्ये फिजिकल टेस्ट मध्ये काय काय असतं रे? रनिंग असतं, धावणे 800 मीटर, त्याला मार्क असतात 50 मार्क. किती? 50 मार्क. नंतर मित्रांनो पुलअप साठी 20 मार्क असतात आणि लांब उडीसाठी 15 मार्क आणि गोळाफेक साठी काय रे? 15 मार्क. असे मित्रांनो पुरुषांसाठी एकूण किती रे? 100 गुणांसाठी होत असते. काय काय याच्यात? रनिंग, धावणे, पुलअप्स, ओके, लांब उडी आणि काय रे? गोळाफेक. काय? गोळाफेक. महिलांसाठी बघायला गेलं तर मित्रांनो रनिंग आहे 50 मार्काला, लांब उडी आहे 30 मार्काला आणि गोळाफेक आहे 20 मार्काला. ओके, असे 100 मार्कांचं मित्रांनो फिमेल साठी देखील ही शारीरिक चाचणी होत असते. आणि मित्रांनो दिलेले आहे बघा शारीरिक चाचणीमध्ये 100 पैकी किमान 60 गुण मिळवणे अनिवार्य आहे आणि हे गुण अंतिम गुणवत्ता यादीत पकडले जात नाही. हे फक्त काय रे? क्वालिफाइंग आहे. काय आहे? क्वालिफाइंग. आलं लक्षात? ओके, आता मित्रांनो जी अंतिम निवड आहे ती कशावरती पकडली जाते? मुख्य परीक्षा 400 पैकी, ओके, 400 मुख्य परीक्षा 400 गुणांची आणि मुलाखत 40 मार्कांची. ओके, मध्ये काय तुमची शारीरिक चाचणी जर तुम्हाला 60% पकडले, 60% आले तरच मित्रांनो तुम्ही मुलाखतीसाठी पात्र ठरले जातात आणि त्याच्यापेक्षा जर कमी असतील तर नाही जाणार. ओके, ही फक्त क्वालिफाइंग आहे. म्हणजे मुख्य परीक्षा आणि मुलाखत यांच्यामध्ये काय आहे? शारीरिक चाचणी. लक्षात ठेवा मुलाखत 40 पैकी असते. ओके, आणि मित्रांनो बघा अंतिम यादी जी मुलाखतचे 40 मार्क आणि मुख्यचे 400 असे दोघं मिळून 440 मार्कांनी मित्रांनो जो पण कट ऑफ असेल ते मित्रांनो त्याच्यानुसार काय रे याचं सिलेक्शन होतं. ओके, तर आता मित्रांनो बघायला गेलं आपलं जे टार्गेट या वर्षी म्हणजे मित्रांनो कशावरती सगळ्यात आधी अनालिसिस असणं गरजेचं आहे. म्हणजे जर मागचा कट ऑफ बघायला गेलं मित्रांनो तुम्ही मागचा कट ऑफ जर 2022 पूर्व परीक्षा 2022 चा बघायला गेलं तर किती होतं रे? 52.25. ओके, 2023 चा बघायला गेलं तर 49.50 होता. 2024 चा बघायला गेलं तर 62.50 होता. ओके, 2025 चा बघायला गेलं तर 51.25 होता. म्हणजे साधारणतः मित्रांनो तुम्हाला याच्यावरून अनालिसिस बघायला गेलं तर पूर्व परीक्षाचा कट ऑफ साधारणतः 50 ते 60 या रेंज मध्ये बघायला भेटतो तुम्हाला.
ओके, म्हणजे जर आपल्याला त्या कट ऑफच्या रेंज मध्ये राहून चालणार आहे का नाही, त्याच्यापेक्षा आपल्याला मार्क थोडे जास्तच पाहिजे, म्हणजे आपण तळ्यात मयात न राहता आपण मुख्य परीक्षेचा कार्य लगेच अभ्यासाला आपण सुरुवात करू शकतो. म्हणून आपलं जे टार्गेट आहे 2026 येणाऱ्या कंबाईन परीक्षेत मित्रांनो, पूर्व परीक्षेत 60 प्लस मार्क कसे घेता येतील मित्रांनो, त्याच्यावरती आपल्याला काय प्लॅनिंग करायचंय, त्याच्यावरती स्ट्रॅटेजी करायचंय. आणि मित्रांनो ही स्ट्रॅटेजी मी एका व्हिडिओ मध्ये डिटेल मध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे. कोणत्या विषयाला किती फोकस केला पाहिजे, त्यानुसार मित्रांनो आपल्याला तयारीला सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी मित्रांनो आपले एक वेगवेगळे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत. जर इंस्टाग्राम वरती बघायला गेलं तर अमृतपद 96 या नावाने आपलं इंस्टाग्राम प्रोफाईल आहे. टेलिग्राम सुहास सर मॅथ्स या नावाने, युट्यूब सुहास सर मॅथ्स या नावाने, आणि प्ले स्टोअरला देखील जे आपलं स्वतःचं ऍप आहे ते सुहास सर मॅथ्स या नावाने मित्रांनो. त्या ऍप वरती तुम्हाला मित्रांनो डिटेल मध्ये तुम्हाला व्हिडिओज सिलेबसचे मित्रांनो तुम्हाला बघायला भेटणार आहेत. ओके, तुम्ही एकदा त्या ऍप वरती जा आणि मित्रांनो तिथून तुम्ही लेक्चर करू शकता. ओके, तर मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी माहितीसाठी मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि भेटूया मित्रांनो आपण पुढच्या सेशन मध्ये. थँक्यू सो मच.